नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। डहाणू फेस्टिवल 2026 सध्या सुरू असून 20, 21, 22 या 3 दिवसात डहाणू उत्सव पार पडत आहे। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली असता काय म्हणाले पहा। मला अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये हा डहाणू फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। मी आयोजक ह्या नात्याने त्यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। अतिशय चांगल्या प्रकारचे स्टॉल त्या ठिकाणी ठेवलेले आहे। शिवरायांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे पुढे हत्यारं वापरली जायची, अवजारं वापरली जायची त्याची माहिती सुद्धा त्या ठिकाणी दिली। अनेक राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे काही खाद्यपदार्थ आहे किंवा कपडे आहेत त्याचा सुद्धा स्टॉल्स ठेवलेले आहेत। म्हणजे 3 दिवस चालणारा फेस्टिवल फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि निश्चितपणे हे कौतुकास्पद बाब आहे। ग्रामीण भागात असे फेस्टिवल किती महत्त्वाचे आहेत? ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये हे फेस्टिवल महत्त्वाचे आहे, कारण सर्वसामान्य लोक जे असतात ते आकर्षित होत असतात आणि त्या माध्यमातून एक उद्योजक निर्माण होत असतात। उद्योजकांचं जे साहित्य असतं त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचताना त्याला जास्तीत जास्त लोकांचा प्रतिसाद दिसतो। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये हे फेस्टिवल सातत्याने व्हायला हवे। राजमाता जिजाऊच्या नावाने आपण बस सेवा सुरू करणार। दिनांक 24 तारखेला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यामध्ये 3000 बसेस टाटाच्या माध्यमातून आम्ही घेतो आहोत आणि राजमाता जिजाऊ त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि पुढल्या आठवड्यापासून सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत। आणि प्रामुख्याने डहाणूकरांना एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की डहाणूचं जे एसटी स्टँड गेल्या अनेक वर्षापासून अडगळीत पडलेलं होतं, त्या एसटी डॅश स्टँडचा विकास करण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारनं आणि परिवहन खात्याने केलेला आहे आणि भविष्यामध्ये म्हणजे ह्याच वर्षामध्ये पालघर जिल्ह्याला ज्या 200 बसेस आम्ही देणार आहोत त्यातल्या 25 बसेस डहाणूसाठी दिल्या जातील। धन्यवाद। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।